काल परवा ते कालचीच गोष्ट आहे. भांडणं झाले ते विधिमंडळाच्या पटांगणात आवारात, आणि त्याच्यावर येले भेटली न्यूजवाले खुश. येले टीआरपीसी मतलब. तर बच्चू कडू साहेब तिकडे शेतकऱ्यासाठी आंदोलन करू राहिले, त्याच्यावर दुर्लक्ष झालं. बाकीचे विधानमंडळात जे काही शेतकऱ्याचे गोरगरिबाचे जे प्रश्न मांडायचे त्याच्यावर बी सगळा धिंगाणा झाला. सगळ्यात मोठा कारणीभूत आहे हा जिते आहे. काय हा मादरचोद त्या दिवशी बोंबलत गेला, मंगळसूत्र चोर. गोपीचंद पडळकरच्या कार्यकर्त्यांनी मारलं, त्याने मारायला पाहिजे होतं जित्याले. कारण की हा हमेशा एक तो राहुल गांधी जर कधी समजा वरती जर सत्र चालू असलं तो काहीतरी बोलून सगळं वातावरण खराब करून टाकते. 5 दिवस हे असेच घालवतात. आता हा जित्या याले ही सवय पडली, हा लायचाटे आहे जित्या. काय याली सवय पडली हरामखोराले. कसं आहे माहितीये काय, गरीबाचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवलं. स्वतःला म्हणते मी 8 टाइमचा आमदार आहे म्हणते, 8 टर्मचा. मग तू काय आज लोक शटअप राहिला कोणाचे? जर 8 वेळेचा तू आमदार आहे, तुला तेवढं नॉलेज नाही की सत्र खराब होईल, काय त्याचे दुष्परिणाम होतात, सगळं माहित असल्यावर. आता उद्या जर कधी हे भेटले की दोघं जण अमोरासमोर, हे मादरचोद हसतील दोघे जण हरामखोर झाले. पण फक्त वातावरण कसं दूषित करायचं, महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार आत्महत्याग्रस्त कसा राहणार, शेतकरी आत्महत्याग्रस्त कसं राहणार, फक्त याच्या डोक्यात एवढंच आहे. येले तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये. हे जे कार्यकर्ते आहेत की नाही, हे झाकण झुले, तुम्ही आहे की नाही सुधरा. ह्या जितेले त्या पडवळ काय तो गोपीचंदले काही फरक पडणार नाही. एखादा मेला बी तर तुमच्यातला जे 4 दिवस सांतावून देतील, हे ते राजकारण सुरूच राहणार. काल त्या ऑफर दिली म्हणते त्या फडणवीसनं, ते ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरेला ऑफर दिली, घंटा दिली ऑफर. राजकारण सीमा आहे की नाही, बाहेर गेलं सीमेच्या. कोण कोणाच्या पक्षात चाललं, काय चाललं, कार्यकर्ता बिचारा आहेच चटाई उठलेले, पुढे पळायले, गाडीत पेट्रोल नसलं तरी तो आहेच. विवेक जागृत करावे, ह्या तिच्या स्वामी विवेकानंद होऊन जायला आहेत. ते वाचा जरासा. इथं तरुण भरकटलेला आहे. कशात माहिती आहे काय, क्रिकेटमध्ये, ड्रीम 11 मध्ये, त्या रमी सर्कलमध्ये तरुण जाग्यावर नाहीये. जोपर्यंत इच्छा तरुण मेलेला आहे ना, तोपर्यंत हे कार्यक्रम असा चालू राहणार. काय तुम्हाला सांगून फायदा नाही आहे. वरतून जर छत्रपती शिवाजी महाराज पाहत असेल ते म्हणतील मी शूरवीर सोडून आलतो. हे नपुसक कसे काय मागे राहिले काय? अरे किती घाणेरडापणा आहे हा, किती आहेत, अध्यक्ष असतील, तुमचं एक हाती सरकार आहे, तरी देखील अशा प्रकारे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. लक्षामध्ये हे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. तुम्ही का सांगायचं नाही? विषय काढलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. का सांगायचं नाही? ज्यांचं उदाहरण सांगितलं एक लक्षात घ्या, का सांगायचं नाही? आज महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये हाणामारी होते, आज महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये हाणामारी होते, आणि तुम्ही म्हणता आम्हाला सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे का सांगायचं नाही? एक लक्षात घ्या, विधिमंडळाच्या आवारात जे घडलं असेल, जर चुकीचं घडलं असेल, हाणामारी केली जाते. मी तुम्हाला शहाणपणा शिकवणार. न्यूजवाल्याला काय तेच पाहिजे, राडा. कायचा घंट्याचा राडा बे. तुम्ही साले हो, एवढी न्यूज असते ते तुम्ही रात्रंदिवस तेच न्यूज चालू करून सगळ्यात पहिले तर ह्या महाराष्ट्रातल्या जे मराठी न्यूज चॅनल आहेत की नाही, यायला हाणायला पाहिजे. मग ते कोणतेही न्यूज चॅनल असो, लोकशाही असो, एबीपी असो, त्याच्यानंतर येईल तुमच्या पर्सनल लाईफची काही घेणं देणे, येईल फक्त टीआरपी साठी पाहिजे. येईल जागे व्हा जागे. कारण की अटॅक न मरून राहिले ना. काल परवा एका 7-8 वर्षाच्या पूर्वीला अटॅक आला शाळेमध्ये. लोग तुम्हें 100 साल याद रखे, इसलिए 100 साल जीना जरूरी नहीं है. एक काम ऐसा करके जाओ कि लोग तुम्हें 100 साल तक याद रखे. भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, डॉक्टर बाबासाहेब ह्याच देशात होऊन गेले रे. अमेरिकेत नाही होईल, बाकी देशात असा महान व्यक्ती कोणताच होईल नाही. छत्रपती शिवाजी महाराज. आपले नेते भांडून राहिले एकमेकासोबत. कार्यकर्ता म्हणते साहेब तुम आगे बोलो, घंटा बोलो आगे.